नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राजकारणात मंत्री कुणाला व्हायचंय? जे मंत्री आहेत त्यांना पुन्हा मंत्री व्हायचंच आहे आणि जे नाहीत त्यांना तर मंत्री व्हायचंच आहे। पण खरी गंमत असते ती नेतृत्वाची। इच्छुक अनेक आणि संधी मर्यादित असल्याने महायुतीत सध्या हा प्रश्न आहे की कुणाला करायचं आणि कुणाला मंत्रीपद नाकारायचं। शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झालंय। उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत। मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या निमित्ताने या दोघांच्या मध्ये संवाद होईल आणि या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर मंत्रिपदाच्या साठीची नावे निश्चित होतील अशी अपेक्षा आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चाही होतीये। ही चर्चा फलद्रूप होईल आणि ही चर्चा फलद्रूप होत असताना नक्की कुणाला काय द्यायचं, कुणाला काय नाही द्यायचं याचा तपशील सुद्धा बाहेर येऊ शकतो। विधानसभेचं अधिवेशन नागपूरला होऊ घातलंय। तत्पूर्वी एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीला गेले। एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीच्या दरम्यान एका बाजूला कुणाला मंत्री करायचं नाही करायचं याच्यापेक्षा कोणत्या खात्यांवर चर्चा व्हायला हवी या निमित्तानेही काही मुद्दे समोर येऊ शकतात। दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची वेगळीच अडचण झाली आहे। सर्वाधिक आमदार असल्याने आणि अवघी 22च मंत्रिपद मिळणार असल्याने नेतृत्वाला काही जणांना नाराज करावंच लागेल असं दिसतंय। काही काही बदल असे होऊ शकतात। आता जसं आपण बीजेपीचं जर धरलं तर गिरीश महाजन असतील, सुधीर मुनगंटीवार आहे त्याच्यामध्ये, नंतर राधाकृष्ण विखे पाटील आहे, तुमची चंद्रकांत दादा पाटील आहेत। असं असताना सुद्धा एकनाथ शिंदेंच्या वर सुद्धा इतकीच जबाबदारी आहे की त्यांना उपलब्ध मंत्रिमंडळामध्ये आणि उपलब्ध खात्यांमध्ये निवडून आलेल्या मंत्र्यांमधून काही जणांनाच समाविष्ट करायचं आहे। त्यात काही जणांना म्हणजे ज्यांना नाराज करायचं आहे त्यातली संभाव्य नावं कुठली ते पहा। संजय शिरसाटांना नाराज करावं लागू शकतं कारण ते सध्या सिडकोचे अध्यक्ष आहेत। भरत गोगावले एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनाही नाराज करावं लागू शकतं। तानाजी सावंत हे गेल्या मंत्रिमंडळातल्या कार्यकाळामध्ये वादग्रस्त ठरलेले आहेत। अब्दुल सत्तार यांच्यावर भाजपा नाखुश असल्याची चर्चा आहे। या दरम्यान विदर्भातला मतसंख्येचा मुद्दा भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाचा आहे, कारण विदर्भात भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळालंय। तिथे कोणाला घ्यायचं कोणाला नाकारायचं याचा पेचही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वासमोर आहे। परिणय फुके यांना विदर्भात मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। पुढचं नाव कुठलं तेही पहा। संजय कुटे आहेत, परिणय फुके आहेत,
या दोघांची नावं समोर येत आहेत. त्याचबरोबर रणधीर सावरकर यांचं नाव सुद्धा समोर येत आहे. कुटे जे आहे संजय कुटेंचा नंबर लागू शकतो, कारण त्यांचा बराच त्याच्यामध्ये हे राहिलेला आहे. आणि शिंदे सेना जेव्हा आतमध्ये आली त्यावेळेला त्यांचा आसामपर्यंतचा जो प्रवास होता त्याच्यामध्ये हा एक भाग आहे. आणि तिसरं एक नवीन नाव एक मला स्वतःला असं वाटतं की रणधीर सावरकरांचं अनुप धोत्रेंना लोकसभेमध्ये जिंकवण्यात खूप मोठं यश राहिलं. दोन सरप्रायझिंग नावं आणखीन मला असे जे वाटतात ते विदर्भातला जर आपण विचार केला तर एक परिणय फुके, कारण परिणय फुकेंनी भंडारा गोंदिया आणि तो पूर्व विदर्भातल्या पट्ट्यामध्ये जे त्यांनी प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे त्यांनी 15पैकी जवळजवळ 11 आमदार निवडून आणण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे. आणि एक नाना पटोलेंचं जे काही ज्या पद्धतीचा विजय म्हणजे जो सगळ्यांनी म्हटला की फक्त 208 मतांनी, तर ती नामुष्की नाना पटोलेंना आणण्यामध्ये फार मोठा सहभाग परिणय फुकेंचा राहिला आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या साठी आव्हान असेल की काही मंत्र्यांना त्यांना वगळावं लागू शकतं. याच निमित्तानं चर्चा ठाण्याची सुद्धा करावी लागेल, कारण विदर्भाच्या पलीकडे महायुतीला चांगलं यश हे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मिळालंय. त्याबाबतचा तपशील पहा. ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपाला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी इथून 3 जणांना मंत्रिपद मिळू शकतं. गणेश नाईक, संजय केळकर ही त्यातली एक आघाडीवरची नावं आहेत. प्रताप सरनाईक प्रमुख दावेदार आहेत मंत्रिपदाचे असंही बोललं जात आहे. रवींद्र चव्हाण, किसन कथोरेंचंही नाव चर्चेत आहे. तर आता आपण पाहणार आहोत की कुणाकुणाची नावं संभाव्य दावेदार म्हणून चर्चेत येत आहेत. त्यातलं एक नाव आहे रवींद्र चव्हाण. डोंबिवलीतून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. किसन कथोरे भिवंडीतून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. गणेश नाईक नवी मुंबईतून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. संजय केळकर हे ठाण्यातून भाजपाचे आमदार आहेत. असं असताना महिला आमदारांचा मंत्रिमंडळातला समावेश दुर्लक्षून चालणार नाही. निवडून आलेल्या सर्वाधिक महिला आमदार भाजपात आहेत आणि इथे सुद्धा कमी रस्सीखेच नाही. भारतीय जनता पार्टीतून दावेदारांमध्ये पहिलं नाव येत आहे माधुरी मिसाळ, त्यानंतर सीमा हिरे, देवयानी फरांदे. या पुढच्या दावेदारांमध्ये आहेत विद्या ठाकूर, मनीषा चौधरी, नमिता मुंदडा. सरोज आहिरे, आदिती तटकरे, सना मलिक ही 3 नावं आहेत राष्ट्रवादीच्या कोट्यातून आणि त्यात सुद्धा महिला मंत्री म्हणून. एकीकडे मंत्री होण्यासाठी आमदार संघर्ष करतायत, तर दुसऱ्या बाजूला चांगली खाती मिळण्याच्यासाठी पक्ष संघर्ष करतायत. भारतीय जनता पार्टी गृह, वित्त, ऊर्जा आणि उद्योग या विभागांसाठी आग्रही आहे. गृह, नगरविकास, उद्योग, सामान्य प्रशासन यासाठी शिवसेना आग्रही आहे. वित्त, जलसंपदा आणि ऊर्जा या विभागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.